गणेश मधुकर गर्दे। माझी विनंती आहे सगळ्यांना, आपल्याला कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे। आपला हा जो उत्साह आहे तो आम्ही सगळे समजू शकतो, पण आधी प्रवेशाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग प्रवेशाचा प्रत्येकाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग त्यानंतर हा सर्व उत्साह आपल्याला दाखवायचा आहे आणि धुळ्याला आल्यानंतर अजून जास्त हा परिणाम त्यामुळे आत्ता थोडी शांतता ठेवा। 5 मिनिटं ढोल ताशेवाल्यांना पण विनंती आहे, शांत राहा आणि आपसात कोणी बोलू नका, आपसात कोणी बोलू नका। आलो ज्यांचं नाव घेतो त्यांनीच कृपया स्टेजवर यायचं। यशवंत बाबू खैरनारजी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे। गणेश मधुकरजी गर्दे, अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस। भरत राजपूत, उभाटा गटाचे नेते। लहू काशीनाथ पाटील, चेअरमन धुळे तालुका समिती संघ। विशाल दिलीप खैरनार, ज्यांचं नाव घेतो त्यांनी कृपया पक्षप्रवेशासाठी पुढे यायचं। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 लोकांचा प्रवेश करतोय, बाकी सर्वांचा प्रवेश धुळे जिल्ह्यामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये केला जाईल। यशवंत दामोजी खैरनार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती। गणेश मधुकर गर्दे, भरत राजपूत, लहू काशीनाथजी पाटील, विशालजी दिलीप सौंदाने, बाजीराव हिरामनजी पाटील, योगेशजी विनायकजी पाटील, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ त्र्यंबक गर्देजी, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ पाटीलजी, कैलास आबा पाटील, वसंत चौधरी, हरीश ललित माळी, भरत राजपूत या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। आदरणीय रवी भाऊ आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। खरं तर धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे, परंतु आता कुणाल बाबांच्या प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्र हा 100% भारतीय जनता पार्टीकडे वाटचाल करणार आहे। मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो। प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। उर्वरित कार्यकर्त्यांचा प्रवेश हा आपण धुळे जिल्ह्यामध्ये करणार आहोत। आपल्याला पुढचा कार्यक्रम देखील करायचा आहे, त्यामुळे या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा, काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांचा, उभाटा गटातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होतोय। या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत। आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रवेश झालेला आहे। बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती की थोडंसं थांबावं। बाकी सर्व कार्यकर्त्यांचा आपण जागेवर बसावं, जागेवर प्रवेश होईल। बाकी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय शांतपणे राहावं, आपण जागेवर थांबायचंय। कार्यकर्त्यांनी आता कुणीही प्रवेशासाठी पूर्वी येऊ नये। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके स्थानिक आमदार राम भदानेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा। आदरणीय रामभाऊ। एक मिनिट, याचा आवाज जरा वाढव, माईकचा आवाज वाढव। आता प्रवेश करणारे कुणाल बाबा आपल्याशी बोलतील, एकदम शांतता।
आता एक फक्त 5 मिनिटं द्या आणि म्हणजे मुंबई सर मुंबई गजावारी भी ताकद हुआ था आधी आपण मला असं वाटतं की भाषण करून घेऊ आणि मग इतर लोकांचा पक्षप्रवेश आपण करू त्याच्यामध्ये भाषण होऊ शकतं. मित्रांनो आज माझ्या एकट्याच्या नाही तर तुमच्या या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतो. कारण मला माहित आहे की हा जो आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय माझ्या सहित इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण असा प्रसंग आहे की ज्या प्रसंगामधून आपण सर्वजण जातोय आणि आज आपण काँग्रेस पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वजण आपल्या सर्वांचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतो. मला या ठिकाणी पवार साहेब अत्यंत संक्षिप्तपणे माझी भूमिका आपल्याला मांडली पाहिजे. कारण काल परवापासून 4 दिवसापासून आपण बघत असाल की मीडियावरती जे चाललंय त्याच्यामध्ये 3 पिढ्यांचा वारसा सोडून गेल्या 75 वर्षाची परंपरा ज्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाची सांभाळली ती परंपरा सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये त्या कुटुंबातला एक सदस्य प्रवेश करतोय. अशा ज्या बातम्या या ठिकाणी चालल्या आहेत ते अत्यंत खरं आहे की माझे आजोबा चुडामणींना या देशामध्ये 1962 मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांची अत्यंत मोठी क्रेज या देशामध्ये होती त्यावेळी संपूर्ण देशामध्ये पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून त्यांची निवड त्या ठिकाणी झाली होती. आणि हा इतिहास आमचा उत्तर महाराष्ट्र आमचा खानदेश विसरू शकत नाही. 1952 मध्ये MLC झाले, नंतर ते आमदार झाले, त्यानंतर 62 पासून 3 वेळा ते खासदार झाले, असे एकूण 25 वर्ष त्यांनी सभागृहामध्ये दिली. त्यानंतर माझे वडील त्या ठिकाणी 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 2009 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी वसवली, अनेक मंत्रिपद त्या ठिकाणी केली. आणि हा जो सर्व इतिहास हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा माझ्या लक्षामध्ये येतं की जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी जी परंपरा मला दिलेली आहे, माझ्या पिढ्यांनी एक विकासाची परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि या आमच्या पिढीवरती एक मोठी जबाबदारी ती विकासाची परंपरा सांभाळण्याची आहे. आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की चुडामण अण्णा जेव्हा खासदार होते तेव्हा या देशामधला तो एकुलता एक खासदार जे असतील की जे मोहाडी त्यांच्या मूळ गावापासून तर धुळ्यापर्यंत सायकलने यायचे, काँग्रेस भवनमध्ये त्यांची सायकल लावायची आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे कामं त्या ठिकाणी जाऊन कलेक्टर ऑफिसला SP ऑफिसला करून परत संध्याकाळी सायकलने घरी जायचे. माझे वडील जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले आणि जेव्हा त्यांच्याकडे महसूल खातं आलं म्हणजे समोरच्याच बिंदू बंगल्यामध्ये आम्ही राहत होतो, बऱ्याच लोकांना या ठिकाणी आठवत असेल, त्यावेळी आमच्या वडिलांनी माझ्या आजोबांना एक फियाट गाडी गिफ्ट केली आणि सांगितलं आता तुम्ही सायकलने फिरायचं ना, तुम्ही फियाटने फिरायचं. त्यांनी ती फियाट गाडी परत पाठवली, सांगितली ही माझी सायकलच चांगली आहे, तुझी फियाट तुझ्याकडे ठेव, तुझ्या फियाटमध्ये पाठवली. मला सांगायचा उद्देश हा ही जी परंपरा आहे ही सेवेची परंपरा आहे. या कुठल्या कुटुंबात मी जन्माला आलो. त्यानंतर दाढीसाहेबांनी सुद्धा 7-8 टर्म जेव्हा ते आमदार राहिले त्यांची सेवेची परंपरा आहे. मला आठवतं अनेक वर्ष मी माझ्या वडिलांना सकाळी रात्री भेटलो नसेल, मंत्रालयामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करून या महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचं काम केलं. आणि हे सर्व करत असताना ज्या भागामधून आम्ही येतो, ज्या खानदेशामधून आम्ही येतो, आज धुळे, जळगाव, नंदुरबारचा जो आमचा खानदेशचा भाग आहे, साहेब मला दुर्दैवाने हे सांगावंसं वाटतं की आज सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये आमचा विकासाचा अनुशेष हा राहून गेलेला. मी जेव्हा बघतो की दाढीसाहेबांनी कोणत्या कामांना सुरुवात केली होती, या ठिकाणी जयकुमार भाऊ आहेत, भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये जी एक सुरवाणी जामफळ योजना
आपण नव्याने येऊ घातलेली आहे. चांगलं आठवतं या योजनेची मुहूर्तमेढ जेव्हा दाजीसाहेबांनी रोवली तेव्हा सर्व आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन ते दिल्लीला वारंवार गेले आणि त्यांनी सांगितलं की ही योजना जर माझ्या जिल्ह्यामध्ये झाली तर धुळे आणि शिंदखेडा तालुक्याचा विकासाचा प्रश्न सुटेल, त्या ठिकाणी पाणी आम्हाला मिळेल. त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न केले. सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना माझ्या डोळ्या देखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं मला दुसरं तिसरं काही देऊ नका, फक्त सुलवाडे जामफळ योजना तुम्ही मंजुरी द्या. मला त्या ठिकाणी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुलवाडे जामफळ योजना त्यांनी मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी पैशाची सुद्धा व्यवस्था केली. आज त्या ठिकाणी सुलवाडे जामफळ योजना भाऊ त्या ठिकाणी मंजूर. या खानदेशाला माहिती आहे की मनमाड इंदोर रेल्वेचा प्रश्न जो आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय, आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून हा प्रश्न आम्ही ऐकतो की मनमाड इंदोर रेल्वे झाली पाहिजे. तुमच्यापैकी अनेक लोक आता त्यांना म्हातारपण येऊन गेलं की ही मनमाड इंदोर रेल्वे ऐकत पण 2014 मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा मनमाड इंदोर रेल्वेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनमाड इंदोर रेल्वेची सुरुवात त्या ठिकाणी केली. खरं ते मला मान्य केलं पाहिजे. या ठिकाणी असे अनेक प्रारंभिक प्रश्न होते की जे जर सुटले असते तर खानदेशाचा विकासाचा अनुशेष काही ना काही प्रमाणामध्ये त्याच काळामध्ये हा भरून निघाला असता. आणि म्हणून मला जेव्हा जेव्हा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या भावना जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा मला ही जाणीव होते की ह्या जो विकासाचा अनुशेष जर आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. आणि म्हणून आज जेव्हा मागच्या 2014 पासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार म्हणून करत होतो त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय घेऊन जायचा आणि 14 मध्ये पहिल्यांदा आमदार होतो पक्षाचा आपला मंत्री हा मुख्यमंत्री हा विरोधी पक्षाचा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे. कसं काय जायचं मुख्यमंत्र्याकडे हिंमत व्हायची नाही, काम सांगायची हिंमत व्हायची नाही. जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही कागद ठेवला आणि एका मिनिटात सही करून काढलं म्हटलं हे कुणाचं काम करून द्या, हे झालं पाहिजे, याचा रस्ता झाला पाहिजे, तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की नाही या माणसाची भूमिका ही सकारात्मक, हा कोणत्याही प्रकारची आडी ठेवणारे ही नेतृत्व नाही. हे नेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारं नेतृत्व आहे. तुम्हाला चांगलं आठवत असेल या ठिकाणी विखे पाटील साहेब आत्ताच होते, जयकुमार भाऊ आहेत, गिरीश भाऊ आहेत. खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न दाजीसाहेबांनी उचलून दिला. खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणारे दाजीसाहेब पहिले नेते होते आणि त्यांनी हा प्रश्न सुद्धा दिल्लीपर्यंत अनेक वेळा दिल्ली दरबारी नेला. खानदेश विकास वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून काही ना काही प्रमाणामध्ये आमचा अनुशेष दूर करा हा सुद्धा प्रश्न आपला अजून सुद्धा मार्गी लागलेला नाही. गिरीश भाऊ आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवेश करतोय. मला काल मीडियावाल्यांनी विचारलं नेमकं काय कारण आहे, कशाबद्दल प्रवेश करताय. मी म्हटलं आमचा अनुशेष दूर करायचा आहे आणि मी सांगितलं की नेमकं कोणता अनुशेष दूर करायचा आहे. तुला वैयक्तिक काय सांगितलं म्हटलं वैयक्तिक मला काय नको, माझ्या खानदेशाला, माझ्या तालुक्याला, माझ्या जिल्ह्याला न्याय मिळाला हा झाला कुणाल हा सुद्धा कृषी महाविद्यालयाची एक शाखा आपल्याकडे झाली पाहिजे. धुळे जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालयाची एक शाखा झाली पाहिजे म्हणून आम्ही कृषी विद्यापीठाची आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय. गिरीश भाऊ मी तुम्हाला सर्वांच्या मागे लागणार आहे. मी तुम्हाला पोटमा घोषित जावं मी 15-20 दिवसापूर्वी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो. मी म्हटलं साहेब आज धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये आमच्याकडे जळगावमध्ये फार मोठं पशुधन आहे. आमच्याकडे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गाई म्हशी आहेत. आमच्याकडे दुधाचं प्रमाण फार मोठं आहे. आमच्याकडे सुद्धा एखादं सरकारी पशुवैद्यकीय कॉलेज असलं पाहिजे आणि ते पशु वैद्यकीय कॉलेज नाही काय म्हणतात पशुवैद्यकीय महाविद्यालय. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जेव्हा मी तेव्हा केली तुम्हाला मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. ते म्हटले त्यांनी जेव्हा बघितलं आणि नजर मारता बाबा एका मिनिटामध्ये म्हटले की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण अजूनही पशुवैद्यकीय महाविद्यालय दिलेलं नाही, एक सरकारी महाविद्यालय आपल्याला द्यावं लागेल आणि ती मागणी त्या ठिकाणी लगेच त्यांनी अनेक गोष्टी की ज्या आपल्याला कराव्या लागणार आणि हे करत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये येण्याची आवश्यकता आहे. हे मला गेल्या अनेक दिवसापासून जाणवत होतं आणि म्हणून हा विकासाचा प्रवाह जर आपल्याला पुढे न्यायचा असेल या विकासाच्या प्रवाहाकरता आज जे खंबीर नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये काम करतात, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची व्हिजन घेऊन काम करतात. मला देवेंद्र फडणवीस साहेबांची ती मुलाखत चांगली आठवते. त्या मुलाखतीमध्ये ते म्हटले होते की नरडाणा
ग्रोथ सेन्स आहे. म्हणजे बावनकुळे साहेबांना मला सांगावं असं वाटेल, त्या ठिकाणी रवी भाऊ पण आहेत. भाऊ, धुळे जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्ग जातात आणि 10 राज्य महामार्ग जातात. असे एकूण आमच्याकडे 13 महामार्गांनी गेलेला हा जिल्हा आहे. आणि तुम्ही जर संपूर्ण भारताचा नकाशा बघितला तर 10 महामार्ग जाणारा हा एकुलता एक जिल्हा आहे की जो धुळे जिल्हा आहे. आणि हे कोणी घेतलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की नरडाणा MIDC आणि धुळे MIDC हे पुढच्या दृष्टीने आपल्याला ग्रोथ सेंटर म्हणून निर्माण करायचे आहेत आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपली डेव्हलपमेंट आपल्याला आम्हाला आमच्या तरुणांना, पुढच्या तरुणांना, पिढींना काम दिलं पाहिजे. त्या पुढच्या पिढ्या कशा आपल्या अजून सदन होतील, सक्षम होतील या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. आणि हे काम करण्याकरता खऱ्या अर्थाने हा सर्व खटाटोप आहे. आणि तुम्हाला असं मी तुम्हाला सांगू, खरं तर आज आहे ना, तिथे जेवढी माझी नजर जाऊन राहिलेली आहे भाऊ, एकही माणूस गाडी आम्ही दिलेली आणि आलेला आहे असा नाही. हे सर्वच्या सर्व लोक हे स्वतःच्या गाड्यांनी स्वतः खर्च करून स्वतः डिझाईन करून आलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटेल कुणाल पाटलांनी गाड्या दिल्या कसं दिलं आले असं नाही. हे जेव्हा 2019 जेव्हा 2000 अरे आहे ना अजून जरा आहे का तुला पाहिजे काल ती बोलणं खायला बघ मी. तर 2019 मध्ये जेव्हा मला लोकसभेला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली आणि काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधींनी मला सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल. मी म्हटलं झाला आपला बाप दादांना पक्ष आहे, जर लढानी तयारी होती पडायला का व्हायना पण लढणं पण लढा करता कधी मागे आणि म्हणून मी लढलो. त्यावेळी सुद्धा मला अनेक तालुक्यांमध्ये जेव्हा मी जायचो अशा प्रकारच्या सभा असायच्या, लोक असेच जमा व्हायचे. याच्यापेक्षा फार मोठ्या मोठ्या सभा त्या ठिकाणी व्हायच्या आणि त्या सभांमध्ये एखादा तरुण पोरगा उठून मला सांगायचा, बाबा तू बोलता चांगला आहे रे, मग तुला पक्ष चांगला नाही यार. सांगायचे लोक मला, बाबा तू चांगला आहे रे, तुला पक्ष चांगला नाही. पण तरी सुद्धा आम्ही आता हे तुला सांगून राहिले म्हणजे आम्ही कधीपासून सांगतोय हेच कोण आहे बरं म्हणजे गोरे साहेब आणि आमचे कुल साहेब. म्हणजे काँग्रेसमध्ये अशी चर्चा आहे की त्या दोघांपासून आपले आमदार लाभ ठेवा नाही ते दोघं घेऊन जातात तेव्हा. तर अशी जी एकंदर सर्वसामान्य माणसाची भूमिका होती, ज्या भावना होत्या की आपण बीजेपीमध्ये गेलं पाहिजे, त्या सर्वसामान्य माणसाचा आदर त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य होतं. 2024 मध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी भाजपामधून लढावं अशी अनेक तरुणांची इच्छा होती आणि त्यावेळी मी विनम्रपणे त्या गोष्टीला नकार दिला. कारण तुम्हाला कारण नाही, मी माझी नाही एक भावनिक प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता आणि त्या भावनिक प्रश्नामुळे तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळी विनम्रपणे नकार दिला. मी सांगितलं की नाही, मी यावेळेस माझा पक्ष सोडणार आहे, मी पक्षासोबत राहणार. आणि आज परिस्थिती आता निर्माण झाली आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आपल्याला आपल्या सर्वांचा विकास करून घ्यायचा आहे. आपली राहिलेली सगळी कामं करून घ्यायची आहेत. आपल्या तालुक्याला एका विकासाच्या दिशेने आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता एवढे दूर सर्वजण आलात, त्यामुळे सर्वांचं खूप खूप या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. जेवढे भाजप सोडणार नाही असं सांगितलं तुम्ही शेवटी सांगतो. अच्छा, जवळपास 2,500-3,000 लोक या संपूर्ण परिसरामध्ये आपली मंडळी आलेली आहे. आणि मी आधी सांगितलं होतं की सकाळी 6-7 वाजता गाड्या घेऊन निघा, म्हणून मी रवी भाऊंना विनंती केली होती की रवी भाऊ 1 वाजेऐवजी आम्ही 2 करा 350 किलोमीटरवरतून लोक येणार आहेत. पण जेव्हा परवा मी आलो तेव्हा कल्याणजवळ ट्रॅफिक खूप जाम झाली होती. त्यामुळे मी सर्वांना फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही सकाळचा काही रिस्क घेऊ नका, तुम्ही आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला या. यातली 90% लोक ही आदल्या दिवशी कालच मुक्कामाला येऊन गेलेली आहेत आणि कालपासून ती या कार्यक्रमाची त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा जो विश्वास या ठिकाणी दाखवत आहे, त्यामुळे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. जमलेल्या सर्व नेते मंडळींना माझी विनंती असेल की साहेब आम्ही एकंदर फार मोठ्या या आमच्या खानदेशाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता आपल्या सर्वांच्या सोबत येतोय. तुम्ही सर्वजण आम्हाला सामावून घ्या, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घ्या. आणि साहेब आमचा स्वभाव जो आहे ना तो अत्यंत
समाधानी असा स्वभाव आहे. आम्हाला जास्त काही फार लागत नाही. आमचा खानदेशी माणूस खास करून धुळे तालुक्यात तर आम्ही फार समाधानी आहोत. आम्हाला थोडंफार जळगाव नाही समाधानी, आम्हाला फार जास्त नाही दिलं नाही तरी आम्ही समाधानी होऊन जातो. फक्त आम्हाला तुम्ही 2 शब्द प्रेमाचे बोलले आणि सन्मानपूर्वक मागणी दिली तरी सुद्धा आम्ही म्हणतो बाहेर खेळ मिळाला. आम्हाला सन्मानपूर्वक सर्वांना मागणी मिळाली पाहिजे. असं काही लोकांना वाटत असेल की जे आधीपासून बीजेपीमध्ये आहेत, मी त्या सर्व लोकांना अत्यंत विनम्रपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की मी तुम्हाला अडचण होईल अशा कोणत्याही प्रकारची घटना येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. अनेक लोकांनी या ठिकाणी बीजेपी थांबवून ठेवली. ते आमचे संजीव शर्मा या ठिकाणी आहेत, या ठिकाणी हिरामणप्पा कुठे गेले, हिरामणप्पा गवळी आहेत, आमचे संजयभाऊ बोरसे आहेत, आमचे हेमंत मराठे आहेत. या सर्व लोकांनी, बापू खलाणे आहेत, हे सर्व लोकांनी जेव्हा आम्ही लहान होतो आणि जेव्हा काँग्रेस पक्ष अगदी जोरात होता तेव्हा सुद्धा या लोकांनी बीजेपीचा झेंडा त्या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि आम्ही आता नवीन आहेत आणि त्यामुळे नवीन आल्यानंतर आमच्याकडून काही चुका झाल्या तर ते आमच्या पत्रात घ्या आणि आम्हाला सांभाळून घ्या की नाही बाबा तो हा चुकला सांगून द्या, आम्ही चुका दुरुस्त करून टाकू. आणि जयकुमार भाऊ आहेतच तसं आम्हाला समजून सांगायला. त्यामुळे आता मला तसं काय फार तसं समजत नाही, पण हे मी लिहून आणलंय. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामधला एक श्लोक आहे. म्हणजे कसं आहे, आता बीजेपी जाणार म्हणतो त्याला, आपण आहेच म्हणतो पाठ करीत आम्ही सुद्धा देवधर्माला मानणारी माणसं आहोत. पण रोज पूजा करतो, रोज सकाळी दर्शन घेतो देवाचं, म्हणजे बाहेर बघतो, सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हापासून लाट आली आहे तेव्हापासून जास्त दर्शन करायला लागले. परंतु असं रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये म्हटलंय की दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे ऐसे पकडापाशी. आपण जसं दुसऱ्याशी वागू, जसं दुसऱ्याबरोबर राहू, तसंच तो सुद्धा आपल्याशी वागणार आहे. त्यामुळे सर्वांची प्रेमाने, सत्कार्याने आणि प्रेमाने सन्मानाने रामदादा या ठिकाणी आहेत. रामदादा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका. मी सांगितलं तुम्हाला प्रतिबिंब दिसेल. मी काय म्हटलं, दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे. तुम्ही आणि आपण एक दुसऱ्याचं प्रतिबिंब आहोत. एक दुसऱ्याला चांगलं बघू. तुम्ही माझ्यामध्ये चांगलंपण बघितलं की तुम्हाला चांगलंच दिसेल, मी तुमच्यामध्ये चांगलंपण बघितलं तर मलाही तुमच्याकडे. करू नका. आपल्या सर्वांची ताकद एकत्रपणे एकच काम आपल्याला करायचं. अरे मनातलं बोलतोय यार. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही धुळे जिल्ह्यामध्ये, आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गिरीश भाऊंच्या जळगाव जिल्ह्यापासून तर सगळीकडे जिथे जिथे आपले नातेवाईक असतील, जिथे आपले संबंध असतील, आपला ज्या ठिकाणी संपर्क असेल त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी या दोघंही नेत्यांना आश्वासन देऊया की साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचा आता एकच पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याची ताकद आहे. आणि त्या ठिकाणी संजीव भाऊंनी सांगितलं, संजीव भाऊला आज विमानाबद्दल शंका आहे, त्यामुळे ते म्हटले की अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही राहिलं पाहिजे. पण मी आता थोडा अजून एकच मिनिटं घेतो तुमचा. मला साहेब 2 वर्षापूर्वी मराठा महासंघाचा एक मोठा कार्यक्रम धुळ्यामध्ये झाला होता आणि त्या संघावरती कार्यक्रमामध्ये अनेक नेते व्यासपीठावरती माझी बाजू होते. मी एकटा काँग्रेसचा होतो आणि मी तेव्हा आमदार होतो आणि मी त्या कार्यक्रमामध्ये सर्व नेत्यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलं की कुणाल पाटलांनी आता बीजेपीत आलं पाहिजे, कारण की ते एकटे पडले, ते एकटे राहिले. मग मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की कुणाल पाटील भाजपामध्ये येईल, पण या ठिकाणी जमलेला जर कोणी पक्का भाजपी पूर्वीपासूनचा असेल तर त्यांनी मला आमंत्रण द्यावं. त्यावेळी तिथे कोणी गेलेले होते. पण आज बावनकुळे साहेब पक्का भाजपाचं आमंत्रण आलेलं आहे आणि त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये सामील झालेलो आहे. तो शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यामध्ये विश्वास व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद अर्पण करतो. जाताना अत्यंत
सावधानपणे सावधगिरीने आपण सर्व जा, कारण की जोपर्यंत सर्व गाड्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही. त्यामध्ये सर्वजण सावधानपणे तिथे जा अशी विनंती त्या ठिकाणी करू. बोला भारत माता की